नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि अत्यंत वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊन या व्हिडिओमध्ये आलेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शत्रू कोण हे मी तुम्हाला आणि इतरही शत्रू या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। आणि काय केलं महाराजांनी, काय शिक्षा दिली आणि कसा पायंडा घालून दिला, या सर्वच गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा। चला तर मग मित्रांनो, आपल्या आवडत्या राजासाठी एक लाईक करा आणि आपण व्हिडिओ पुढे सुरू करूया। बघा, शिवाजी महाराजाबद्दल बोलतो म्हटलं तर शब्द सुद्धा अपुरे पडतात, एवढ्या मोठ्या गोष्टी त्यांनी इतिहासात करून ठेवलेल्या आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शासन होते त्या शासनामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय होत्या, कोणत्या, म्हणजे त्यांच्या शासनाची जी नीव होती, लक्षात घ्या, कशाच्या भरोशावर त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, तर स्वराज्याच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची अब्रू हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता। म्हणजे इतरांना ठेचून, लक्षात घ्या, इतरांच्या म्हणजे कमजोरीचा फायदा घेऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलं असं अजिबात नाही आहे। तर इतरांना स्वराज्य कसं उभं करावं ह्याचा आदर्श घालून देऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलेलं आहे। ह्याच्यातील महत्त्वाच्या गोष्टी सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची अब्रू। महाराजांसमोर पहिल्यांदा जेव्हा प्रसंग आला शिक्षा ठोठावण्याचा, आणि आता तुम्हाला वाटेल की सर तुम्ही टायटल दिलं की महाराजांचा म्हणजे पहिला शत्रू कोण, लक्षात घ्या। तर महाराजांचे शत्रू कोण, तर हे बघा, जो सत्याला धरून नाही, सत्य वागत नाही, बोलत नाही, सत्य वर्तवणूक नाही, सत्य कर्तृत्व नाही, हा व्यक्ती महाराजांचा शत्रू। जो न्यायाला धरून नाही तो व्यक्ती महाराजांचा शत्रू, जो नीतीला धरून नाही तो व्यक्ती महाराजांचा शत्रू, जो स्त्रियांची अब्रू राखत नाही तो महाराजांचा शत्रू। तर हे सगळ्यात, मग ह्याच्यामध्ये ते स्वकीय आहे, परकीय आहे, भारतीय आहे, मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे, या गोष्टींचा अजिबात महाराज विचार करायचे नाही। हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते ह्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या। म्हणून शत्रू म्हटलं की कुठेतरी निजामशाह, आदिलशाह, मोगल म्हणा, कुतुबशाह, बरीदशाह ही नावं जर समजा आपल्या समोर येत असेल तर नाही, महाराज या सत्य, न्याय, नीती, स्त्रियांची अब्रू या जर समजा मध्ये कोणी येत असेल, स्वराज्याच्या मध्ये कोणी येत असेल, कोणी अडथळा आणत असेल या गोष्टीला, तर तो खरा महाराजांचा शत्रू। हा महत्त्वाचा विषय। म्हणून तुम्हाला सांगतो, आता वाढलं की पहिला कोण, तर पहिला शत्रू म्हटल्याच्या नंतर तुम्ही जर म्हणाल की इतर मुलूक, इतर प्रांतातील कोणीतरी, तर तसं अजिबातच नाही आहे, तो व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे। आणि महाराजांच्या समोर जो न्याय करण्याचा प्रसंग आला, लक्षात घ्या, तो म्हणजे महाराष्ट्रीयन व्यक्तींना महाराजांनी म्हणजे मोठी शिक्षा सुनावली, लक्षात घ्या, आणि त्या शिक्षेचा पायंडा महाराजांनी घालून दिला। हा महत्त्वाचा विषय। आता तुम्हाला सांगतो मग तो शत्रू कोण आहे, लक्षात घ्या, नाव ऐकलं असेल इतिहासामध्ये, बऱ्याचदा त्या घटनेची नोंद आहे। मौजे रांझे, गावाचं नाव रांझ्याचा पाटील असं म्हणतात, तर रांझे गावचा मोकदम, मुकादम म्हणा, मोकदम म्हणा, त्याला पाटील असं अलीकडे म्हटल्या जाते। दिनांक 28 जानेवारी 1646, बघा 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म आहे। वयाच्या अगदी 16व्या वर्षी महाराजांना त्याला शिक्षा ठोठवायची आहे, समजून घ्या। दिनांक 28 जानेवारी 1646, काही ठिकाणी 18 जानेवारी, वेगवेगळ्या स्त्रोतामध्ये वेगवेगळी माहिती दिलेली असते। 28 जानेवारी 1646 बघा रोजी खेडेबाऱ्याच्या देश कुलकर्णी, म्हणजे जो माहिती महाराजांपर्यंत पोहोचवतो, देश कुलकर्णी ह्यांना लिहिलेल्या पत्रातून हा सगळा प्रकार आपल्याला माहीत पडतो। पत्रात सांगितल्याप्रमाणे मौजे रांझे गावचा मोकदम पाटील, त्यांचं पूर्ण नाव आहे बाबाजी बिन भिकाजी गुजर। बाबाजी बिन भिकाजी गुजर ह्याने बद अंमल केला। आता बद अंमल केला म्हणजे गैरवर्तन केले, चुकीचे वर्तन केले। बद अंमल हा शब्द त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे, हे लक्षात घ्या। आता बघा,
हे महाराजांना कळल्यावर ही गोष्ट महाराजांपर्यंत आली, त्याला महाराजांसमोर हजर केलं गेलं. हजर केलं गेलं म्हणजे पहिल्यांदा बोलावणे पाठवलं. तर तो म्हणे कोण महाराज, कोण राजा, कुठला राजा, कोण शिवाजी, अशी त्याची अरेरावी होती, दादागिरी होती. महाराजांनी माणसं पाठवली आणि त्याला उचलून घेऊन आला दरबारामध्ये. हा महत्वाचा विषय. बघा, महाराजांसमोर हजर केलं गेलं आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याची मोकदमी म्हणजे पाटीलकी जप्त केली, पाटीलकी रद्द केली. त्या पदावरून त्याला बाजूला केलं आणि त्याचे हातपाय मारून दूर केला. हातपाय मारून दूर करणे म्हणजे हातपाय तोडा म्हणे याचे, पण हातपाय तोडा याचा अर्थ असा नाही, पण म्हणजेच त्याचा चौरंगा केला. आता चौरंगा या शब्दाचा अर्थ आपण हिस्ट्रीतून जर घेतो म्हटलं तर एक लक्षात घ्या, हात खांद्यापासून नाही तर कोपरापासून तोडले आणि पाय गुडघ्यापासून तोडले म्हणजे त्याला काय म्हणून सांगा, चौरंगा असं म्हणतात. लक्षात घ्या, म्हणजे त्याचा चौरंगा केला. आणि एवढंच नाही, याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगतो की जशीही महाराजांनी त्याला शिक्षा सुनावली आणि लगेचच महाराजांनी सांगितलं की ताबडतोब याला वैद्याकडे न्या आणि हा जिवंत राहिला पाहिजे, मेला नाही पाहिजे. हा महत्वाचा विषय. आणि काय तर औषधोपचार करा आणि याला दर दिवशी चौकामध्ये चावडीवर दिवसभर ठेवा, सकाळी आणा, संध्याकाळी घरी न्या. लोकांना कळलं पाहिजे की जो स्त्रियांच्या अब्रूंशी खेळतो त्याचे काय हाल होतात हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे महाराजांनी म्हणजे पायंडा घालून दिला, तो महत्वाचा विषय. बघा, आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की बद अंमल केला या शब्द व्याख्येवरून बऱ्याच वेळा तो व्यभिचार होता की बलात्कार असा प्रश्न उपस्थित होतो, पण शेवटी तोही गुन्हाच होता. व्यभिचार असो की बलात्कार असो तोही गुन्हाच होता. न्यायाने म्हणजे या वादामध्ये आपण तो व्यभिचार होता की बलात्कार त्याच्यामध्ये पडायचंच नाही. गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा. बघा, जसं अलीकडे आपण पाहतो न्यायालयामध्ये तारीख पे तारीख, तसं नाही तर गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा आणि चांगल्या कामाला तात्काळ बक्षीस. या तत्वामुळे शिवराय सहकार्यांवर एकाच वेळी शिक्षा मिळते म्हणून दबाव आणि बक्षीस मिळते म्हणून एखाद्या चांगल्या कामाशी लगाव, ह्या दोन्ही गोष्टी आपले शिवाजी महाराज तयार करू शकले. हा महत्वाचा विषय. बाबाजी बिन भिकाजी गुजर ह्याची तक्रार आल्यावर तात्काळ महाराजांनी चौकशी केली. बघा, एका गोष्टीची चौकशी महाराजांनी तात्काळ केली, त्याच्यापर्यंत लोक पाठवले, उचलून आणले. गुन्हा साबित झाल्यावर तात्काळ शिक्षा अंमलात आणली. तर न्यायाचं एक वैशिष्ट्य असलं पाहिजे की न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय. म्हणजे जर समजा न्याय उशिरा मिळत असेल तर तो न्याय न मिळण्यात जमा असतो, हे लक्षात घ्या. म्हणून महाराज शिक्षा वगैरे द्यायचे, निर्णय घ्यायचे, ते तात्काळ निर्णय घ्यायचे. हा महत्वाचा विषय. शिवच्या काळात गुन्हेगार अंमलबजावणी हे सूत्र वापरले गेलेले आहे, हे लक्षात घ्या. बरं, हे इथंच थांबलेलं नाही. बाबाजी भिकाजी गुजर ह्याचा चौरंगा जरी केला असला तरी त्यानंतर त्याला जिवंत ठेवला होता. कशासाठी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बाबाजी बिन भिकाजी गुजर याला वारस नव्हता, हाही महत्वाचा मुद्दा. म्हणजे महाराजांनी हे सांगितलं की शिक्षा दिली की शत्रुत्व संपलं, हे सांगितलं. लक्षात घ्या, त्याला वारस नव्हता, त्यामुळे त्याचा एक नातलग, त्याचं नाव होतं सोनजी बिन बनाजी गुजर, राहणार किल्ले पुरंदर. ह्याने त्याला आपल्या ताब्यात घेतलं आणि तेही सरकारामध्ये 300 पादशाही होण्याचा भरणा करून. म्हणजे त्याला ताब्यात घेत असताना 300 पादशाही होण्याचा भरणा केला. आणि लक्षात घ्या, इथे आता त्याचा सांभाळ हाच म्हणजे करेल. लक्षात घ्या, आता तुम्हाला सांगितलं की सोनजी बिन बनाजी गुजर ह्याने त्याला ताब्यात घेतलं 300 पादशाही होण्याचा भरणा करून. आणि आता हा सोनाजी गुजर त्याचा सांभाळ करणार. लक्षात घ्या, आपल्याला करायला लागणार, आपली तेवढी ताकद नाही, तो बिचारा गरीब असेल. त्यामुळे बाबाजी बिन भिकाजी गुजर यांची जी पाटीलकी होती, म्हणजे रांझ्याच्या पाटलाची जी पाटीलकी होती, सरकारने म्हणजे शिवाजी महाराजांनी जप्त केली आहे, ती मला द्या असं सोनाजी गुजर म्हणत आहे. अर्ज सोनाजींनी लक्षात घ्या महाराजांना केला आणि मग त्याला ती पाटीलकी म्हणजे रांझे गावची मोकादमी देण्यात आली. आणि ती अशीच नाही दिली मित्रांनो, त्यासाठी वेगळे 200 पादशाही होणं शेरणी म्हणून सरकारात जमा करायला लावले आणि त्या सोनाजी गुजरला पाटीलकी दिली. म्हणजे एकदा शिक्षा दिली की वैर संपत, हे सुद्धा महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की इथे म्हणजे पुढे कोण आहे हे न बघता महाराजांनी या दबावाचा आणि काय प्रेरणेचा दोन्ही पायंडा घालून दिला होता. ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि त्याच संस्काराचं बाळकडू पिवणं
पुढे संभाजीराजे त्या पावलावर पाऊल टाकत, म्हणून आपले कोण आहे, कौटुंबिक कोण आहे आणि चुकीला माफी नाही, गुन्ह्याला माफी नाही, या कारणानं संभाजी राजांनी सुद्धा शासन केलं. हा महत्त्वाचा विषय. मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपण MPSCचे क्लासेस रेग्युलर कंडक्ट करत असतो आणि अलीकडे आपल्या सर्व बॅचेसमध्ये राज्यसेवा 2025 कंबाईन गट ब क सर्व बॅचेसवर अलीकडे 95% सूट सुरू आहे. थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0ला प्रवेश देणे सुरू आहे आणि त्याही बॅचवर 95% ऑफ आहे. आपल्या सर्व विषयांचे लेक्चर नियमित लाईव्ह होतात, रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा मिळतात. सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, PDF, ई-बुक्स सोबत मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येतात. 365 दिवसांचा कालावधी मिळतो. परीक्षा त्याच्याही पुढे गेल्यास तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळत असतात. तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, बॅचेस परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.